नमस्कार, कल्याण डोंबिवली लाईव्हमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत। आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत। काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत? सांबले सर आगे बढ़े, हम सब साथ में हैं। उनका सब सिलाई क्लास, मेहंदी क्लास, ये सब चीज़ हम लोग के दिल को भाया है और कोई मतलब ऐसा कुछ नहीं कि हाँ इलेक्शन की वजह से। वो शुरू से अच्छा काम करते चले आए, इसके लिए लोकसभा में हम चुन के लाना चाहते हैं। हाँ, क्लिनिक भी है ना? अच्छा, क्लिनिक भी है। हाँ, चलो। विविध सामाजिक राजकीय वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आज सकाळपासूनच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, मुंबई असेल, दुरून दुरून येत आहेत। आणि आता कल्याणमध्ये निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचा हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतो आणि भिवंडीमध्ये आपण पाहू शकतो हा उत्स्फूर्त प्रतिसाद। सर आप खड़े हो, हम आपके साथ हैं और थैंक यू सो मच। आपकी वजह से हम लोग ब्यूटी पार्लर मतलब सीखने को मिला है, हम आपके बहुत आभारी हैं। हेलो, और कोई अच्छा बोल सकता है? खड़ा रहो ना, फोटो नहीं करेंगे। हाँ बोला ना, रुको जरा, जाओ मत, दोनों साइड पे खड़ा रहना है। हाँ बरं झालं, बोला विचारा जरा। बोलना होगा तो बोलेंगे, बताइए। आप बोल सकते हो ना? आपका नाम क्या है? हाँ दादा, आम्ही विठोबा रूप आणले। नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी अमीन आलाय आणि महत्त्वाचं म्हणजे विठ्ठल रखुमाईची ही सुंदर अशी गोड मूर्ती या ठिकाणी निलेश सांबरे सर यांना त्याच्याकडनं भेट दिली जाते। आणि खूप क्या बोल सकते हो आज नीलेश जी सांबरे साहब का जन्मदिन आहे, बोला। सांबरे साहेबांसारखं भिवंडीमध्ये आजपर्यंत कोणीच काम केलेलं नाही आहे आणि करणार सुद्धा नाही। यासाठी पूर्ण भिवंडीची जनता सांबरे साहेबांच्या सोडीला आहे आणि पुढचे भावी खासदार 2024चे सांबरे साहेबच होणार, त्यांच्याशिवाय कोणी नाही होणार। कसा आनंद होतोय? तुम्हारे साथ है निलेश सांबरे, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। निलेश सांबरे, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है। वेगवेगळ्या सुविधा असेल महिलांसाठी महिलांसाठी बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत, जसे क्लासेस आहेत, पार्लर, मेहंदी, शिलाई, केक वगैरे असं। परत आरोग्याचं पण चालू आहे, डोळ्यांचं ऑपरेशन होतात, वेगवेगळे ऑपरेशन करतात। एवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या सांबरे साहेबांनी, तर भिवंडीमध्ये का नाही येणार सांबरे साहेब? सांबरे साहेबांशिवाय कोणीच नाही येणार भिवंडीमध्ये। तुम्ही सगळे निलेश सांबरेंच्या सोबत आहात का? आम्ही सर्व पूर्ण भिवंडीची जनता निलेश सांबरेच्या सोबत आहेत साहेबांच्या। धन्यवाद। जय जिजाऊ सर। नक्कीच आपण पाहू शकतो हिंदू मुस्लिम एकतेचं हे सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळपासूनच निलेश सांबरे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर येत आहेत, परंतु आता आपण पाहू शकतो या मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि भिवंडी लोकसभा परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य जे आहे ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे सर यांनी केलेलं आहे आणि त्याचीच ही प्रचिती येताना आपल्याला पाहायला मिळते। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला असेल त्यांच्याकडनं या ठिकाणी निलेश सांबरे सर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि विविध भेटवस्तूही त्यांच्या माध्यमातून निलेश सर यांना देण्यात येत आहेत। ही सुंदर अशी भेटवस्तू आपण पाहू शकतो निलेश सरांना या ताईकडून देण्यात आलेली आहे आणि खूप सुंदर या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचं हे दर्शन आपल्याला घडताना पाहायला मिळतं आणि निलेश सरांच्या माध्यमातून
कार्य कायमच केलं जातं आणि ही हिंदू मुस्लिम एकतेची एकजूट आपल्याला आज निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी येताना पाहायला तर मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो. भिवंडी परिसरातील या सगळ्या महिला निलेश सांबरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण येथे मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत. परिवर्तनासाठी अभिनेत्री संचाल या ठिकाणी मोमेन कुलसुमताई गझल अप्पांना या ठिकाणी अप्पांना शुभेच्छा या गझलच्या माध्यमातून देत आहेत. परंतु त्या शुभेच्छांमध्ये एवढे मोठे वाक्य आहे, खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो या मुस्लिम ताईकडून शिवरायांची सुंदर अशी प्रतिमा निलेश सांबरे यांना भेट देण्यात आलेली आहे. दीदी काय सांगशील सांबरे सर के काम के बारे में क्या बताओगे? सांबरे सर हम लेडीज लोग के लिए बहुत ही अच्छा काम कर रहे हैं. हम लोग सांबरे सर को बहुत ही सपोर्ट करना चाहेंगे. आगे चल के नीलेश सांबरे सर हमारे लिए बहुत कुछ करना चाह रहे हैं. हम इनके साथ हैं. जय जिजाऊ. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांकडून निलेश सांबरे सर यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि विविध भेटवस्तू असतील. मगाशी विठुरायाची मूर्ती आपण पाहिली, नंतर आता शिवरायांची मूर्ती असेल, विविध भेटवस्तू या सर्व मुस्लिम महिलाच्या वतीने या ठिकाणी निलेश सांबरे सर यांना देण्यात येत आहेत आणि हा सुंदर असा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण पाहतोय आणि या सगळ्यात मुस्लिम ताया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हा सुंदर असा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि हिंदू मुस्लिम एकतेचं हे सुंदर असं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या महिला ज्या मोठ्या प्रमाणात भिवंडीचं प्रतिनिधित्व करतात आणि आज निलेश सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने या महिला या ठिकाणी एकवटल्या आहेत आणि शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. आमच्या मुस्लिम महिला देखील, आमच्या सगळ्या मुस्लिम ताई असतील, आमच्या माऊली असतील, सर्वजण आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. शुभेच्छा गुच्छ देण्यासोबतच भेटवस्तू देऊन देखील या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देत आहेत. हे सुंदर असं हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन आपल्याला आज पाहायला मिळतं आणि भिवंडीत प्रचंड काम जे आहे ते जिजाऊच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि त्याच निमित्त आपण बघू शकतो महिला सक्षमीकरण यासाठी विविध योजना असतील, विविध रोजगाराच्या संधी निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि याच निमित्त आज निलेश सांबरे सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या मुस्लिम महिला आपल्याला या ठिकाणी आलेला पाहायला मिळतात आणि हा सुंदर असा वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणात भिवंडी परिसरातील महिला या ठिकाणी आज निलेश सांबरे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हाँ चलो चलो आगे चलो, इधर से चलो, इधर से चलो, इधर से चलो. या पुढे या तुम्ही. बोलने वाला कौन है? जल्दी हटो, अभी और है. चलो चलो आगे चलो. अरुणजी गीत साहेब 4 वेळा जे नगरसेवक राहिलेले आहेत, त्याचबरोबर वाळके साहेब, समीर भाई खान, हे सर्व मान्यवर आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित आहेत. मी सर्वांचं स्टेजच्या वतीने, जिजाऊ परिवाराच्या वतीनं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. प्रचंड अशी गर्दी आज या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि
मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून निलेश आंबरीसर यांना शुभेच्छा आज देण्यात येत आहेत. निलेशजी सांबरे साहेब, वरदान तुम्हा दूरदृष्टीचे, वेद तुम्हा तंत्रज्ञानाचे, सहकाराचे तुम्ही स्फूर्ती जाते, विभिन्न धर्म विभिन्न जाती सर्वांशी जोडली तुम्ही समान नाती, लोककल्याणाचा हा वृक्ष वाढविला तुम्ही छान, असे आम्हा सदैव त्याचा अभिमान, रोपट्याचा वृक्ष केला बहरात फुलली संस्था, सुंदर या वृक्षाची लावली सर्वांनाच आस्था, तुमचे आयुष्य समाजाच्या, गावच्या, राज्याच्या आणि देशाच्या कामी पडो हीच अपेक्षा व्यक्त करून आपणास उदंड आयुष्य प्राप्त हो, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, भाग्यवंत व्हा. धन्यवाद. शिवसेनेचे ज्ञानेश्वरजी मडवी टिटवाळ्याहून उपस्थित आहेत. आदरणीय आपण वाढदिवसाच्या निमित्तानं अभिषेकीचं देण्यासाठी जिजाऊ परिवाराच्या वतीनं सगळ्यांनी सहर्ष स्वागत करतो आणि त्याचबरोबर विविध भागातून उपस्थित सर्व मान्यवर माईक आहे ना, माईक एकदम जवळ पडला. अभिनंदनी अभिनंदनी आपको जन्म दिवस अभिनंदनी 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 आपको जन्म दिवस अभिनंदनी आप खुश रहो खुशियार रहो फूलों की तरह महकाते रहो अभिनंदनी अभिनंदनी आपको जन्म दिवस अभिनंदनी. आप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गजल वाले ना, माइक माइक आओ इधर भी आओ, आप ये साइड से भी खड़े रहो सर. अरे हो रे, बोलो. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. एक मिनट. नए आगाज में है हौसले क्यों तोड़ बैठे हो, नए आगाज में है हौसले क्यों तोड़ बैठे हो, तुम सब कुछ जीत जाओगे जरा अंजाम होने दो, तुम सब कुछ जीत जाओगे जरा अंजाम होने दो. हैप्पी बर्थडे सर. थैंक यू. आ जाओ. मोमीन कुसुम या ताईने आपण गजलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपण बघतोय की भेटवस्तू देखील आलेल्या आपल्याला यांच्या सगळ्या मुस्लिम ताई आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी मुस्लिम ताईंकडून या ठिकाणी शंभूराजेंची ही सुंदर अशी प्रतिमा जी आहे ती देण्यात आलेली आहे. परिवर्तन आपल्याला जिजाऊ संघटनेमध्ये बघायला मिळतं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एकच जोरदार टाळ्या सर्वांच्या झाल्या पाहिजेत या आमच्या सर्व उपस्थित ताईंसाठी. ये मैम का फोन है ना, अंजुमन इधर देखो ना किसका हो गया. उसका कोई नहीं, किसी का नहीं हुआ. अभी आए वो लोग उधर गए. दीदी ये साथ में जाएगी. हाँ साथ में ले लो, फटक से ले लो दादा. सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर आज सकाळपासूनच निलेश सांबरे यांची भेट घेतात. परंतु या वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं हे सुंदर असं दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. कधीच घराबाहेर पडून समाजासमोर न येणाऱ्या या महिला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आज त्या
निलेश आंबरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडून शिवरायांची प्रतिमा असेल, सोबतच विठ्ठल रखुमाईची सुंदर अशी प्रतिमा असेल, अशा विविध भेट वस्तू निलेश आंबरे सर यांना देण्यात येत आहेत. आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात या मुस्लिम माता बहिणी आपल्याला या ठिकाणी निलेश आंबरे सर यांना शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. दीदी आप यहीं पे खड़े रहना, आओ मिलो, एक एक जाओ. सर्कल बना लो. हाँ तुम्ही बोल, उसकी बोल देना, 2-3 बोलेंगे चलेगा. हाँ तुम्ही बोल. सर के सामने खड़े हैं. थोड़ा सा करना पड़ेगा. सोशल मीडिया पे लगो अभी और घर घर करो. इधर इधर एक मिनट दादा, ऐसे खड़ेगा, ऐसे खड़े. आंबेचा वाढदिवस आहे आणि मुस्लिम बांधव तुम्ही महिला वर्ग तुम्ही आलेले वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, काय बोलणार? मेरा नाम आफरीन अंसारी है, मैं भिवंडी से हूँ. मैं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था में एज अ टीचर काम करती हूँ. मैं एक मेहंदी टीचर हूँ. पहले मुझे कोई भी नहीं जानता था, लेकिन जब से मैं इस संस्था से जुड़ी हूँ मुझे बहुत सारे लोग जानने लगे हैं, बहुत सारा प्यार मिलने लगा है. ये सब सिर्फ अप्पा की वजह से हुआ है, तो मैं अप्पा का शुक्रिया अदा करती हूँ. बच्चे को पढ़ाया आपने? मैंने अभी तक 120 बच्चों को पढ़ा चुकी हूँ और अभी फिलहाल मेरे पास 50 बच्चे हैं. महिला के लिए क्या उपक्रम दिया है अप्पा ने? अप्पा ने हम महिलाओं के लिए बहुत सारी सुविधाएं दी हैं, जैसे कि ब्यूटी पार्लर क्लासेस है, मेहंदी है, सिलाई है, केक मेकिंग है, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस वगैरह है. ये सब अप्पा की वजह से चालू हुआ है और इससे बहुत सारी महिलाएं लाभ उठा रही हैं. आज उनका जन्मदिन है, क्या शुभेच्छा दे रहे हो आप? बस हम चाहते हैं कि आने वाले इलेक्शन में अप्पा जीत जाए और हम सब अप्पा के साथ हैं. नक्कीच आम्ही सगळ्या महिला अप्पांसोबत आहोत अशा भावना या ठिकाणी या सर्व महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि हे खूप सुंदर असं हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळतंय. या ठिकाणी सन्माननीय कल्याणमधील शहर आंबिवलीहून उपस्थित हिंदुस्थान कामगार सेनेचे सदस्य आणि त्याचबरोबर मंगेशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मयूरजी जाधव आदरणीय अप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी जिजाऊ परिवाराच्या वतीनं मयूरजी जाधव आपलं शब्दसंग्रहाने स्वागत करले. आणि त्याचबरोबर अध्यक्ष श्री कपिल गायकर, रायते शाखेचे अध्यक्ष निखिल सुरोशे, जगन्नाथ तांबरे. आज नीलेश सांबरे इनका जन्मदिन है, आप क्या शुभेच्छा देना चाहती हो? सर को तो सबसे पहले बहुत बहुत मुबारक हो सर, आप जियो हज़ारों साल. यही हमारी भिवंडीकर की दुआएं हैं, क्योंकि जो काम हमारे भिवंडी के लोकसभा प्रमुख जो है हमारे अभी कपिल पाटिल है और जो बहुत सारे हमारे नेता है, हमारे भिवंडी में 90 नगर सेवक है, 2 आमदार है और 1 खासदार रहने के बावजूद भी जो काम वो लोग नहीं कर पाए वो हमारे अप्पा ने, नीलेश सांबरे साहब ने हमारे करके दिखाया है. वो इसलिए हुआ है, मैं ये खुद हमारे आँख से देख रही हूँ और हमारे लोग भिवंडी की जनता देख रही है कि नीलेश सांबरे सर का क्या काम किए हैं. क्योंकि अभी तक हमने देखा है महिलाओं के लिए भिवंडी में कुछ काम नहीं हुआ है. अभी तक एक भी नगर सेवक या कोई आमदार या खासदार ये काम नहीं किया जो नीलेश सांबरे सर ने किया है. वो क्या काम किए वो आपका काम, आप भिवंडी में आओगे तो आपको पता चलेगा. हर गली में, हर मोहल्ले में नीलेश सांबरे सर की चर्चा है. ये इसलिए है क्योंकि महिलाओं के लिए कुछ भी नहीं किया गया. आज आप देखोगे हमारे भिवंडी में 75 क्लासेस चलती है महिलाओं के लिए, जहाँ पर मेहंदी क्लास, स्लाइंग क्लास और केक मेकिंग क्लास, इंग्लिश स्पीकिंग क्लास और ऐसी बहुत सारी
सारी हमारी क्लासेस चलती है। विधवा महिलाओं के लिए, जो हैंडीकैप है लोग हैं उनके लिए, इनके लिए पेंशन शुरू करके देते हैं हम फ्री में। और बहुत सारे ऐसे काम है, डॉक्यूमेंट्स के ऊपर हम काम करते हैं। और जो हो गया एजुकेशन के लिए, जो 12वीं के बाद होता है वो एजुकेशन भी हमारे इधर काम करके देते हैं कि जो बच्चा पढ़ना चाहता है तो नीले सांवरे सर के ज़रिए पे हम बच्चों लोगों को स्कॉलरशिप दिला करके आगे के लिए IPS, UPSC, IAS की पढ़ाई, नीट की पढ़ाई, ये सारी काम हमारे नीले सांवरे सर की वजह से हुए भिवंडी में। आज हम उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। उन्होंने हमें कल्याण इतने बड़े शहर में बुला करके हमको मानपान दिया और यहाँ पर हम बहुत खुश है आज। बहुत आरोग्य सेवा के लिए क्या बोल सकते हो, उन्होंने क्या किया है आपके लिए? आरोग्य सेवा के लिए बोलेंगे तो जितना बोले उतना कम है, क्योंकि आरोग्य सेवा के लिए हमने कभी भी ऐसा कैंप नाम कभी नहीं सुना था भिवंडी में। पिछले 5 सालों से हम देखते हैं कि हर मंडे नहीं तो ट्यूसडे के दिन भिवंडी में हर एरिया में, कोई भी एरिया हो, जैसे कि जहाँ पर रूरल एरिया मतलब स्लम एरिया है, वहाँ पर हम हर मंडे को मेडिकल कैंप लगता है। मेडिकल कैंप में होता है आँखों का ऑपरेशन होता है। अभी तो हमारी रिसेंटली एक 3 साल की बच्ची का हार्निया का ऑपरेशन हुआ था, जो कि IGM हॉस्पिटल में हम देखे थे। वो 3 साल की बच्ची को हम देखे थे, तो वो 3 साल की बच्ची को लोग बोले थे कि राशन कार्ड बना के लाओ। वो राशन कार्ड बनाने के लिए हमारे पास बागी दौड़ी आई कि बना दो, हमारे पास पैसा नहीं है। उसका 3 दिन के अंदर हमारे जिजाऊ संस्थान ने नीले सांवरे सर की वजह से 3 दिन के अंदर उसका राशन कार्ड बना के दिए। फिर भी वो औरत जा करके वहाँ पर इंदिरा गांधी में बताई, तो इंदिरा गांधी में पता चला कि उसका ऑपरेशन नहीं होगा। वो लोग बोलते हैं डॉक्टर कि हमारे इधर नहीं होगा। वो इसलिए बोल रहे थे कि कह रहे वो 3 साल की बच्ची है, उस पर कुछ भी हो सकता है, इस वजह से वो लोग नहीं करे। वही वो औरत फिर भागते दौड़ते हमारे नीले सांवरे सर के ऑफिस में आई और वहाँ पर बोली, तो नीले सांवरे सर ने बोले आ जाओ हमारे झड़पोली जैसे गाँव में, वहाँ पर हम तुम्हारा इलाज करेंगे। वहाँ पर 2 दिन में वो बच्ची का हार्निया का ऑपरेशन हुआ। आज वो बच्ची खुशहाल जिंदगी अपनी जी रही है। ये सब कुछ हुआ है नीले सांवरे सर की वजह से। और इससे ज़्यादा मैं क्या ही बता सकती हूँ। पथरी का ऑपरेशन होता है, हार्निया का ऑपरेशन होता है, आँखों का ऑपरेशन होता है। इससे ज़्यादा हम गरीबों को क्या चाहिए? कुछ नहीं चाहिए हमको। बस हमारा नेता एजुकेशन पे, हेल्थ के ऊपर चाहिए। और क्या चाहिए? वुमेन्स के लिए देखे। आज कोई नेता ये देखता नहीं है कि कह रहे, हम हर नेता अपना खुद का देखता है कि हमारे बच्चे कहाँ पर रहे, हमारा बंगला अच्छा रहे, पर हमारे गरीबों के लिए कोई नहीं देखता है। जो देखता है वो नीले सांवरे सर ही देखते हैं। ओके, थँक्यू सर. खरं तर जे देशाच्या राजकारणात खरं तर कोणाला जमलं नाही ते आज तुम्ही करून दाखवलं. ज्या कधी घराबाहेर न पडल्या ना या मुस्लिम महिला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तुम्हाला आल्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे सुंदर अशी शिवरायांची प्रतिमा असेल, विठ्ठल रुक्माईची प्रतिमा असेल, तीही तुम्हाला भेट दिलेली आहे. कसा आनंद होतोय? ही पुण्याई आज खरंच मार्गी लागली आहे का? नक्कीच. आपला देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेच्या आधारे चालतोय. आपण सर्व धर्मीय एकत्र सोबत जातोय, सोबत नांदत होतो. प्रत्येक सण उत्सव हा आपण एकत्र करतो. गणपती अगदी सलमान खानच्या घरी होत होता किंवा आम्ही ईदच्या वेळेस प्रत्येक वेळेस जात होतो. परंतु गेल्या काही वर्षामध्ये या 2 धर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न किंवा जसे काय आपण खूप मोठे शत्रू आहोत अशा प्रकारे दाखवलं जात होतं. आज माझ्या भगिनीने हेच दाखवून दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हेच होतं की जे भारतातील आहेत, जे आपल्या देशावर प्रेम करणारे, ते सर्व आपण एकत्र आहोत, सर्व धर्मीय. अगदी बाबासाहेबांनी घटनेमध्ये ते लिहिलं, सर्व धर्मीय आपण सोबत आनंदाने राहून प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माची पूजा केली पाहिजे. आणि आज भगिनीने चांगला रिझल्ट दाखवून दिला की जे काम भिवंडीमध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये सुरू आहे का आरोग्य क्लिनिक आहेत भिवंडीमध्ये. दररोज भिवंडीमध्ये एक तरी मेडिकल कॅम्प होतो का ज्या कॅम्पमधून अगदी पोटातल्या बाळाच्या सिझरपासून तर कॅन्सरपर्यंत, डोळ्याच्या ऑपरेशनपासून कुठलाही आजार आमच्या बांधवाला भगिनीला झाला तरीसुद्धा त्याला बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करते. जे झडपोलीचं रुग्णालय, ठाणा मुंबईच्या अनेक रुग्णालयाबरोबर टायप आहेत, परंतु आपला बांधव आपली भगिनी काम करते. आणि आज मला खूप आनंद वाटतोय का आज त्यांनी आज संदेश दिलेला आहे का आम्ही सर्वजण एक आहोत आणि एकत्र काम करतोय. आज बघितलं तर भिवंडीची बेकारी प्रचंड आहे, का गरिबी भयानक गरिबी आहे. देशातली सर्वात जास्त गरिबी बघायला गेलं तर कोणत्याही चष्म्याने बघा भिवंडीच्या शहराची गरिबी इतकी गरिबी कुठेही नसेल. परंतु या गरीब माझ्या भगिनी आज कोणी शिवाजीचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन येतो, कोणी संभाजीराजाचा, कोणी पेन घेऊन येतात, कोणी आणखीन फोटो घेऊन. ते बघून खरोखरच माझं मन भरलं गेलं. आपण पाहतोय श्रीमंत लोक राजकारणी राहू दे का कोण राहू दे, त्यांना किती आपण किडनी जरी काढून दिली तर ते सांगतील की दुसरी किडनी आहे ना त्याला, त्यांनी काय उपकार केले. किंवा आपण बघतो कार्यकर्ते जीवापाड प्रेम करत असतात, परंतु फक्त नेता मोठा होत असतो, कार्यकर्ता हा जागच्या जागेवरच आयुष्यभर खोट्या केसेस घेऊन अंगावर लढत असतो. मरणाराही कार्यकर्ता असतो आणि मारणाराही कार्यकर्ता असतो. परंतु आज भिवंडीच्या या भगिनीने दाखवून दिलं का चांगलं काम केलं तर चांगला रिझल्ट मिळतो. आज किमान 9,500 ते 10,000 भगिनींना आपण
इंग्लिश स्पीकिंग, मेहंदी क्लासेस, जेवण बनवायचे क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, विविध प्रकारचे क्लासेस दिलेले आहेत. अगदी एक तर दीदीचं लग्न होऊन नवरा सोडून गेला होता, तिला ब्युटी पार्लरचे क्लासेस देऊन तिला ब्युटी पार्लरचं उद्घाटन आपण तिच्या घरामध्ये केलं होतं. कारण मुसलमानही माणूसच आहे ना, जसं आदिवासी माणूसच आहे, दलित बांधव माणूसच आहे, तसं मुसलमानही माणूसच आहे, हिंदूही माणूसच आहे. आपण सर्वजण माणूस आहोत आणि माणसाने माणसासाठी प्रेम केलं पाहिजे, माणसाने माणसासाठी सेवा केली पाहिजे आणि 100% प्रामाणिकतेने जिजाऊ सेवा करते. आणि मी यापुढे नक्कीच सांगतोय की इंदिरा गांधी हॉस्पिटलची काय परिस्थिती माहिती नाही, परंतु मी ज्या दिवशी खासदार होणार भिवंडीचा, मी घरी जाण्याच्या अगोदर इंदिरा गांधीला जाणार आणि इंदिरा गांधी हॉस्पिटल पहिलं व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करणार. कारण काउंटिंग भिवंडीलाच आहे. ज्या दिवशी विजयी झाल्यानंतर माझी पहिली मिरवणुकीची सुरुवात इंदिरा गांधी हॉस्पिटलपासून होणार. एकटी भिवंडीत नाही तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातील आरोग्य संपन्न, आज जो आरोग्यदृष्ट्या मागासलेला भिवंडी लोकसभा आहे तो 100% आरोग्य संपन्न मतदारसंघ करेन. भले सरकार कमी पडलं तर मी जिजाऊ मार्फत आरोग्य क्लिनिक उघडेन. जिथे जिथे अडचण येईल तिथे जिजाऊ मार्फत करेन, परंतु आरोग्याची सुविधा चांगली पडली पाहिजे, शिक्षणाची चांगली मिळाली पाहिजे. प्रत्येक झोपडपट्टीमध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये गरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी 1ली ते 10वी पर्यंतचे कोचिंग क्लासेस करेन का श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे माझी पोरं, गरिबाची पोरं शिकली पाहिजेत. मग तो टिटवाळा राहू दे, कल्याण राहू दे किंवा बदलापूर राहू दे, भिवंडी राहू दे, ज्या ज्या शहरामध्ये झोपडपट्ट्या त्या त्या शहरामध्ये आमच्या गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं काम आपण नक्कीच करूया. भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये 25 CBSE शाळांची निर्मिती येत्या 2 ते 3 वर्षामध्ये करून गरिबांच्या मुलांनाही शिकण्याचा अधिकार इथल्या लोकप्रतिनिधी मुलं जशी सिंगानियाच्या शाळेत जातात भिवंडीवरून ठाण्याला, आम्ही इथे शाळा उपलब्ध करून देऊ, इथे रोजगार उपलब्ध करून देऊ. लूम ज्या बंद पडले त्या सुरू करू. आमच्या कुठल्याच भगिनीला भिवंडी शहरातून गोडाऊनमध्ये कामाला जाऊन 10-12 हजार रुपयाची नोकरी करायला नाही लागली पाहिजे आणि त्यांच्यातून कोणी कमिशन खाता कामा नये. किंवा अनेक महिलांवरती अत्याचार होतात त्या गोडाऊनमध्ये कामाला गेल्या, त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. भिवंडीकरांच्या आरोग्याची जबाबदारी ही माझी असेल. कुठलीही भगिनी पोटातल्या बाळासाहेब मदन पावली किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला मेरिटमध्ये नंबर लागला आणि त्याच्याकडे फी भरायला पैसे नाही तर ती जबाबदारी माझी असेल. एक पालक म्हणून, एक लोकसभेचा खासदार म्हणून माझी जबाबदारी असेल. एवढ्या प्रश्न आणि खूप आनंद झालेला आहे. आजचा वाढदिवस माझा सार्थकी लागलेला आहे. सेवा बोलतात ना, सेवा या हाताची केली तर त्या हाताला करून देत नाही, परंतु सेवेचा रिझल्ट हा अशा मार्फत मिळत असतो. आपण हे आयुष्यभर तुम्ही पत्रकारिता करता, असा प्रसंग कुठे बघितला असेल का? राजकीय नेते हे मुसलमान बांधवाने फसवत असतात का समाजाला फसवत असतात, परंतु इथे मनापासून सेवा केली तर त्याचा रिझल्ट मिळतो. आणि यांना काय कोणी बोलायला लावलेलं नव्हतं, या हृदयातून बोलत होत्या सगळ्या भगिनी. आणि मी हृदयातून सांगतो, आमच्या कुठल्याही भगिनीवरला कुठलीच अडचण येऊ देणार नाही. एक त्यांचा भाऊ म्हणून माझी जबाबदारी असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. या ठिकाणी आंबेलीहून उपस्थित मयूरजी जाधव सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि आदरणीय आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत मयूरजी जाधव. आणि त्याचबरोबर शहापूरहून उपस्थित कुंभी महोत्सवचे अध्यक्ष किरणजी सोकांडे, त्याचबरोबर सचिव संतोषजी चंदे, संतोषजी वेखंडे, त्याचबरोबर शेडगे विभागाहून उपस्थित जिजाऊ संघटनेचे तेजस्वी पडवळ, चेरपोली शाखेचे प्रमुख भाई भेरे, नारायणगावहून हेमंत वेखंडे, हे सर्व शहापूर तालुक्यातून उपस्थित आदरणीय आप्पांचे जिजाऊ संघटनेचे हितचिंतक कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित आवर्जून राहिलेले आहेत. आदरणीय आप्पांना वाढदिवसाच्या निमित्तानं, अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी सर्व उपस्थित आहेत. सर्वांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. जेवण करून घ्या, झोपेल जेवण करून घ्या. सकाळीला फोन आता पण काय जाऊ 200 फोन. त्याचबरोबर उपस्थित आहेत आमचे मित्र संदीपजी तरे, हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आवाज आणि जिजाऊचे मुळच मैदानी तो युवा व्यक्तिमत्व अमरदादा राऊत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी अमरदादांना देखील विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे यायचं. आदरणीय अमरदादांना विनंती करेन की अमरदादा आपण देखील या ठिकाणी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या अबोल वाणीनं या ठिकाणी द्यायचे. केक कापत आहे त्यांना जरा. अप्पा, हो अप्पा.
मनापासून धन्यवाद. खरं तर असं म्हणतात की ज्या ज्या वेळेला समाजावर अन्यायाचा अंधकार गळगळून करून समाजाच्या नीतिमूल्यांना नष्ट करण्यासाठी सज्ज होत असतो, त्या त्या वेळेला ज्ञानाच्या प्रकाशमय किरणांच्या कवरस्यांनी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तेजोमय किरणांनी याच अंधाराचा नायनाट करत प्रकाशाचं राज्य आणणं फार गरजेचं असतं. 2 मिनिटं. समाजाला आमूलाग्र बदल घडवण्याचं कारण जर राजकारण असेल आणि तेच राजकारण समाजामधील परिवर्तनामध्ये सातत्यानं फोड ठरत असेल, तर त्याच राजकारणाला बाहेरून दोष देण्यापेक्षा राजकारणाच्या व्यवस्थेमध्ये उतरून राजकारणात बदल घडवण्याकरता गेली 15 वर्ष समाजाला अपेक्षित असणारं कार्य जात, धर्म, पंथ, संप्रदाय या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन शेवटच्या तळागाळातील घटकापर्यंत ही विकासाची गंगा पोहोचली पाहिजे आणि परिवर्तनाच्या क्रांतीचा नारा हा आपल्या अचलहून आपण खऱ्या अर्थाने गेला अत्यंत गरजेचं असेल आणि तेच काम माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम महिला ज्या लाखोच्या संख्येने आलेल्या आहेत तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, काय बोला? आधी जातीभेद किंवा धर्मभेद आपण आपल्या स्वतःसाठी वापरतो. आज हे समाजाने दाखवून दिलेलं आहे. आपल्याला रक्त लागताना आपण विचारतो का कोणत्या धर्माचं रक्त आहे, कोणत्या जातीचं रक्त आहे? त्या डॉक्टरांना विचारतो आपण कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत. आपण सर्व भारतीय एकत्र आहोत. ज्याच्या त्याच्या धर्माची पूजा रीतिरिवाज प्रत्येकाने केले पाहिजेत, परंतु आपण सर्वजण जातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचे नाते जोपासले पाहिजेत. जर देशाला पुढे घेऊन जायचं आहे तर हे लोक काय करतात, महागाई वाढते, बेकारी वाढते, मग कुठेतरी जाती धर्माच्या नावाने माणसाचं लक्ष वेधून द्यायचं, ते थांबलं पाहिजे. आपण सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे. आणि खरोखर मी या माझ्या सर्व बहिणींचे आभार व्यक्त करतोय. तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलं. माझा वाढदिवस साजरा करण्याचा आज खरोखरच आनंद आहे. का सकाळी आदिवासी बहुल भागातील अनेक आदिवासी आमच्या भगिनी आल्या होत्या आणि आता आमच्या या मुसलमान भगिनी सर्व आलेल्या आहेत. याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. आणि अशा प्रकारचा एकोपा आम्ही आयुष्यभर ठेवू. कधीही आमच्यामध्ये मतभेद होणार नाही, कसे राहणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. आम्ही देशावर प्रेम करणारे सर्व आमच्या भगिनी होत्या. का अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा वस्तू पीक त्यांनी आणला होता, विठोबा रुक्माई आणली होती एका छोट्याशा गोड बाळाने, अगदी छत्रपती संभाजीराजांना आणलं होतं. ज्यांना इतिहास माहिती आहे ते सर्व लोक होते, वाचन करणारे लोक होते. नुसते मला खुश करण्यासाठी नव्हते घेऊन आलेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही आमचे मुस्लिम बांधव होते, सैन्यामध्ये होते. कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न होतोय आणि आज त्यांनी दाखवून दिलं भगिनींनी का आता आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुढे नेण्यासाठी जिजाऊ त्यांच्या बरोबर आहे, त्यांचा भाऊ त्यांच्या बरोबर आहे. मी त्यांना अगदी काळ्या रात्री वाढदिवसा दिवशी शब्द देतोय का माझ्या कुठल्याच भगिनीला आरोग्य सुविधा, रोजगाराबाबत, शिक्षणाबाबत कुठेही अडचणी भिवंडीकरांना येणार नाही, त्याची काळजी मी सतत घेतो. आज तुम्ही निलेश सांबरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. मुस्लिम वर्गासाठी काय निलेश सांबरे यांनी काय तुमच्यासाठी काय सोयीसुविधा केलेल्या आहेत? पहले जैसे बताया कि जितना हम बताएं कि निलेश सांबरे सर ने काम किया उतना कम है भिवंडी के मुस्लिम महिलाओं के लिए. यहाँ पर हमने देखा है पहली बार ऐसा कोई नेता देखा है. अभी तक ये तो हमको पता नहीं था कि निलेश सांबरे सर खासदार का इलेक्शन लड़ रहे करके, पर जैसे ही हमारे मुस्लिम लोगों को, हमारे मुस्लिम समाज को पता चला कि क्या निलेश सांबरे सर हमारे खासदार के इलेक्शन में लड़ रहे हैं, तो हमारा पूरा 100% वोट हमारे निलेश सांबरे सर को जाएगा. ये हमारा वादा है. मुस्लिम महिलाओं के लिए उन्होंने क्या क्या किया है? मुस्लिम महिलाओं के लिए उन्होंने मेहंदी क्लास, ब्यूटी पार्लर क्लास, इंग्लिश स्पीकिंग क्लास और बहुत सारी ऐसी क्लासेस है. हाँ, टेलरिंग क्लासेस, ये सारी क्लासेस हमारे निलेश सांबरे सर ने महिलाओं के लिए, मुस्लिम महिलाओं के लिए और भी जितने भी भिवंडी में जो भी समाज के लोग रहते हैं वो हर एरिया में जाकर के निलेश सांबरे सर ने क्लासेस ओपन की. हॉस्पिटल के लिए क्या सुविधा है? हॉस्पिटल के लिए भिवंडी में तो फिलहाल अभी एक मोहल्ला क्लिनिक खोला गया है शांति नगर में, जहाँ पर बहुत ज़्यादा स्लम एरिया है. उस एरिया में जाकर के निलेश सांबरे सर ने हमारे जो निलेश सांबरे सर ने मोहल्ला क्लिनिक खोले, जहाँ पर महिलाओं के लिए हमारे जो करते हैं
भी फर्स्ट एड का सामान है, जैसे कि बुखार का हो गया, खांसी का हो गया, या कोई प्रेग्नेंट लेडी है उसको इंस्ट्रक्शन दिया जाता है किस तरीके से उनको अपने हेल्थ पे ध्यान देना है, जिसकी वजह से आगे जा करके उनको तकलीफ ना हो प्रेग्नेंट लेडी को। और जैसे कि आपको पता है कि इंदिरा गांधी अस्पताल जो है हमारा, उसकी क्या व्यवस्था हो गई है। हम जब भी जाते हैं वहाँ पर भिवंडी की कोई महिलाएं जाना बिल्कुल भी पसंद नहीं करती है, क्योंकि वहाँ की गंदगी, वहाँ के डॉक्टर इतने बेदर्दी से महिलाओं से बात करते हैं, जिसकी वजह से हम वहाँ पर बिल्कुल जाना नहीं पसंद करते हैं। हमको चाहिए तो नीलेश सांवरे सर का जिस तरीके से अस्पताल झड़पोली में, उसी तरीके से हमारे को हमारे भिवंडी में उस तरीके का अस्पताल चाहिए। किसी का ऑपरेशन वगैरह हुआ है बच्चों का, किसी महिलाओं का? बिल्कुल बिल्कुल, वहाँ पर हमारे इधर झड़पोली में 18,000 से ज्यादा महिलाओं का, बच्चियों का, जो बूढ़े हैं वहाँ पर इलाज हुआ है। उस तरीके का अस्पताल हमको भिवंडी में चाहिए। और जैसे कि पता है कि प्रेग्नेंट लेडी हो गया, ये सारे जितने भी परेशानियां हैं वो हमारे इंदिरा गांधी अस्पताल में उस चीज़ का कुछ भी इलाज नहीं है। हमारे को अगर उस तरीके का, जैसे झड़पोली में अस्पताल है, उस तरीके का अस्पताल हमको अगर भिवंडी में चाहिए, तो मैं भिवंडी की जनता से रिक्वेस्ट करती हूँ कि नीलेश सांवरे सर को निवड़ के लेकर आओ। आज उनका बर्थडे है, तो आप महिला क्या शुभेच्छा देंगे आगे? हम तो यही बोलेंगे कि नीलेश सांवरे सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नीलेश सांवरे सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सांवरे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय जिजाऊ। कोण सांगता येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही। ठीक है, धन्यवाद। थँक्यू। खाना खा लीजिए सर।